नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय मोरे स्वागत करतो आपणा सर्वांचं विजय सर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नेमकी ही परीक्षा कुणामार्फत घेतली जाते, ही परीक्षा घेण्याचं उद्दिष्ट काय, उद्देश काय, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड कशा पद्धतीने केली जाते, या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किती रुपये रक्कम दिली जाते, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसंच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। कारण आता आज NMMS परीक्षेची माहिती या व्हिडिओतून घेतल्यानंतर आपल्याला या परीक्षेचा अभ्यासक्रम गणित आणि बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम आपल्याला याच व्हिडिओवर याच चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तसेच हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, जसं की MPSCच्या असतील, केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा असतील किंवा बँकिंगच्या एक्झाम्स असतील, या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त असा अभ्यासक्रम गणित आणि बुद्धिमत्तेचा या चॅनलवर मिळेल। त्यामुळं कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आता वळूयात आपण आपल्या व्हिडिओकडं। NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल आपण माहिती घेतोय। तर NMMS म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन, म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा। तर विद्यार्थी मित्रांनो, नावातूनच आपल्या लक्षात येत असेल की राष्ट्रीय म्हणजे ही परीक्षा केंद्र शासनामार्फत आयोजित केली जात असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या घटकातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असेल। तर आपण पाहूयात नेमकी परीक्षेची सुरुवात कधी झाली, परीक्षा घेण्यामागचा उद्देश काय, आणि आणखी भरपूर या परीक्षेबद्दल माहिती। तर मित्रांनो, अगोदर पाहूयात आपण NMMS परीक्षेचं महत्त्व आणि उद्देश। तर इयत्ता 8वीच्या अखेरीस आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे, हे पहिलं उद्दिष्ट आहे ही परीक्षा घेण्यामागचं, या परीक्षेच्या आयोजनामागचं। त्यानंतर दुसरं काय, तर विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचं शिक्षण घेण्यास मदत करणे आणि आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे, ही NMMS परीक्षेची उद्दिष्ट आहेत। म्हणजेच 8वीपर्यंत विद्यार्थ्याचं शिक्षण हे शासनाच्या योजनेमार्फत मोफत होतं, परंतु भविष्यात पुढं त्यानंतर शिक्षणासाठी खर्च विद्यार्थ्यांना येतो। परंतु विद्यार्थी हुशार असून, बुद्धिमान असून सुद्धा त्याला एक प्रकारची त्याची आर्थिक दुर्बलता जर असेल विद्यार्थ्याची, म्हणजे आर्थिक परिस्थिती जर कमकुवत असेल, नाजूक असेल, तर तो विद्यार्थी भविष्यात पुढचं शिक्षण, उच्च शिक्षण घेऊ शकत नाही। त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना, अशा बुद्धिमान आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची 8वी नंतरची जी शिक्षणातली गळती आहे ती गळती रोखणं, हे शासनाचं उद्दिष्ट या परीक्षेमागचं आहे, ह्या परीक्षेच्या आयोजनामागचं। त्यानंतर या परीक्षेची नेमकी सुरुवात कधी झाली, तर ही परीक्षा इसवी सन 2007-08 या शैक्षणिक वर्षापासून घेण्यात येते। या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं इसवी सन 2007-08। परीक्षेची सुरुवात 2007-08 या काळापासून ही परीक्षा घेतली जाते। त्यानंतर आपण बघूयात की या परीक्षेचं आयोजन नेमकं कोण करतं, तर या परीक्षेचं आयोजन केंद्र शासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD नवी दिल्ली करते। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ही परीक्षा केंद्र शासन घेतं, म्हणजेच केंद्र शासनाचं MHRD मानव संसाधन विकास मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत या परीक्षेचं आयोजन केलं जातं। MHRD हे डिपार्टमेंट या परीक्षेचं आयोजन करतं, NMMS परीक्षेचं। तर महाराष्ट्र राज्यामध्ये या परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत केलं जातं। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत या परीक्षेचं आयोजन महाराष्ट्रामध्ये केलं जातं। म्हणजेच जे काही या डिपार्टमेंटनं, मानव संसाधन विकास मंत्रालयानं जे काही अटी आणि नियम
घालून दिलेल्या आहेत या परीक्षेच्या बाबतीत त्याच्या अधीन राहून महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढं पाहूयात की ही परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकतात, म्हणजे ही परीक्षा देण्यासाठी नेमकी पात्रता काय हे आपण पाहूयात. तर मित्रांनो, ही परीक्षा देण्यासाठी पात्रता यामध्ये सर्वप्रथम या खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी या परीक्षेस बसू शकतात किंवा ही परीक्षा देऊ शकतात. त्यातली पहिली अट आहे ती म्हणजे पालकांचं, म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, परीक्षेसाठी फॉर्म भरणार आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचं, आई आणि वडील दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 रुपयांपेक्षा कमी असावं. उत्पन्न किती असावं? 3,50,000 रुपयांपेक्षा कमी असावं उत्पन्न. एवढं उत्पन्न असावं म्हणजे याचाच अर्थ उत्पन्नाचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला जो काही आपल्याला तहसीलदारांच्या मार्फत मिळतो, तो उत्पन्नाचा दाखला आपल्याला परीक्षा फॉर्म भरताना त्या फॉर्मसोबत जोडावा लागतो. त्यानंतर नंबर 2 दुसरी अट आहे, दुसरी कंडिशन आहे की तो विद्यार्थी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असावा. म्हणजे 8वीमध्ये जर तो विद्यार्थी परीक्षा देत असेल तर पूर्वीच्या वर्षी म्हणजे गतवर्षी 7वीमध्ये त्याला किमान 55% गुण असावे. किमान 55% गुण 7वीच्या वर्गामध्ये त्याला मिळणं आवश्यक आहे. आणि जर तो विद्यार्थी अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST या कॅटेगरीमधून असेल तर त्याला 7वीच्या वर्गामध्ये 50% गुण असणं आवश्यक आहे. जर ज्या विद्यार्थ्याला 7वीमध्ये SC आणि ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. आणि जर तो विद्यार्थी इतर कॅटेगरीतून असेल तर त्याने 55% गुण 7वीमध्ये मिळवणं आवश्यक आहे, तरच त्याला या परीक्षेस बसता येतं. त्यानंतर तिसरी अट काय आहे तर तो विद्यार्थी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा कटक मंडळे या शासकीय विद्यालयात किंवा शासनाच्या अनुदानित शाळेत शिकणाराच असावा. विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्याला या परीक्षेस बसता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय तर त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनुदानित शाळेतच शिक्षण घेणारा तो विद्यार्थी असावा. अनुदानित शाळेतील विद्यार्थी तो असावा. अशाच विद्यार्थ्याला या परीक्षेस बसता येतं. म्हणजे या 2 अटी जर थोडासा लक्षपूर्वक आपण जर पाहिल्या तर या 2 अटीतून आपल्या लक्षात येईल की इथं कॉम्पिटिशन ॲटोमॅटिक कमी होतं. म्हणजे उत्पन्न 3,50,000 रुपयांपेक्षा कमी असावं. याचाच अर्थ जो काही शासकीय नोकरदार वर्ग आहे अशा पालकांचे पाल्य या परीक्षेस बसण्यासाठी थोडक्यात त्यांना थोडासा एक बंधन इथं घालण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे म्हणजे अशा पालकांचे पाल्य ॲटोमॅटिक या स्पर्धेमधून थोडेसे म्हणजे बाहेर जाणार आहेत. त्यामुळे इथं निश्चितच स्पर्धा थोडीशी कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुदानित शाळेतच तो विद्यार्थी असावा. विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसता येणार नाही. त्याच पद्धतीनं जे काही इंग्लिश स्कूल्स, कॉन्व्हेंट स्कूल आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेस बसण्यासाठी बंधन आहे. कारण कॉन्व्हेंट स्कूल या काही शासनाच्या अनुदानित शाळा नसतात. त्यामुळं इथलं सुद्धा कॉम्पिटिशन त्या विद्यार्थ्यांचं कमी होणार आहे. स्पर्धा निश्चितच कमी होणार आहे. त्यानंतर पुढं पाहूयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा तसेच इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यास या परीक्षेस बसता येणार नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी जो शासनाच्या वसतिगृहाचा, भोजन व्यवस्थेचा, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी शासनाच्या वसतिगृहाचा जर तो लाभ घेत असेल, मग शासनाच्या वसतिगृहातील भोजन व्यवस्थेचा असेल किंवा इतर काही व्यवस्थेचा, शैक्षणिक सुविधांचा तो विद्यार्थीचा लाभ घेत असेल तर अशा विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी बसता येत नाही. त्यामुळे हे सुद्धा विद्यार्थी स्पर्धेतून कमी होतील. त्यानंतर पुढं आहे 5वी अट की शैक्षणिक शाळांमध्ये सैनिकी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसता येत नाही. सैनिकी शाळेतील विद्यार्थीसुद्धा या परीक्षेस बसू शकत नाही. सैनिकी शाळेतील विद्यार्थी या परीक्षेस बसू शकत नाहीत. शासकीय वसतिगृहातील बसू शकत नाहीत आणि सैनिकी शाळेतील विद्यार्थीसुद्धा या परीक्षेस बसू शकत नाहीत. तो विद्यार्थी अनुदानित शाळेतील असला पाहिजे.
विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी तो नसावा, त्याने 7वीमध्ये किमान 55% गुण घेणं आणि SC ST कॅटेगरीचा असेल तर 50% गुण घेणं आवश्यक आहे. त्याच्या पालकांचं आई आणि वडील दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचं जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचं उत्पन्न शासकीय उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 रुपयांपेक्षा जास्तच असतं. त्यामुळं या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेस बसता येत नाही. तर अशा पद्धतीनं पात्रता या परीक्षेस बसण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर पुढं पाहूयात आपण NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं करायचा. तर या परीक्षेसाठी या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. परंतु काही शाळा हे विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीनं माहिती मागून घेतात. कच्च्या फॉर्मवर त्यांची माहिती मागून घेऊन त्या शाळा त्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीनं फॉर्ममध्ये फिलअप करतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं स्वतः वैयक्तिक अर्ज सादर करण्याची गरज तिथं नसते. परंतु तरीही जर अर्ज सादर करायचा असेल तर NMMS परीक्षेचा ऑनलाईन अर्ज हा www.msce पुणे फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सांगतोय mscepune.in या वेबसाईटवर किंवा www.nmmsce.in या वेबसाईटवर, या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका वेबसाईटवर आपण या NMMS परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतो. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचं जातीचं प्रमाणपत्र आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र याची खात्री करूनच माहिती भरावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या विद्यार्थ्याचं जातीचं प्रमाणपत्र, कोणत्या कास्टमधून तो फॉर्म भरतोय, कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरतोय ते प्रमाणपत्र, आणि जर तो विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्या दिव्यांगत्वाचं त्याचं प्रमाणपत्र या दोन्हीची खात्री करून, म्हणजे ओरिजिनल आहे का तर हे पाहूनच त्या विद्यार्थ्यांना तिथं माहिती भरता येते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अर्ज भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी म्हणजे विद्यार्थ्यांची सही हे फॉर्म भरताना त्या स्कॅन करून त्या फॉर्ममध्ये अपलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना काही चुका झाल्यास, यदा कदाचित काही तुमच्याकडून फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म भरताना जर चुका झाल्या तर काही चुका झाल्यास परीक्षेचे प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना त्यांच्या लॉग इनवरून त्या चुका दुरुस्त करता येतात. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येत नाही आणि याबाबतची सर्वस्वी जबाबदारी ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची असते. म्हणजे जर तुमच्या फॉर्म भरताना त्या फॉर्ममध्ये एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकीची पडली असेल तर त्या चुकाची दुरुस्ती हे प्रवेशपत्र मिळण्याच्या, म्हणजे परीक्षेचं हॉल तिकीट मिळण्याच्या अगोदरच फक्त करता येते. एकदा हॉल तिकीट मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची चूक दुरुस्त करता येत नाही आणि ही चूकसुद्धा तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही विद्यार्थ्यांना. तर ही शाळेच्या लॉग इनवरून, शाळेलाच मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरून, शाळेच्या लॉग इनवरून ती शाळेला दुरुस्त करता येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर त्या विद्यार्थ्याचं काही नुकसान झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी, मग चूक दुरुस्त झाली नाही आणि त्या विद्यार्थ्याचं काही जर नुकसान झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची असते. त्यानंतर NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम काय, तर अभ्यासक्रमाबद्दल जर पाहायला गेलं तर या परीक्षेचा अभ्यासक्रम हा वेगळा असा काही नाही. तुम्ही जो आता 7वीला किंवा 8वीला जो अभ्यासक्रम शिकताय, अर्धा अभ्यासक्रम तर तोच आहे, ठीक आहे. आणि काही नवीन अभ्यासक्रम जो आला आहे तो आहे बुद्धिमत्तेचा, आणि या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता हा टॉपिक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तसंच या परीक्षेतून जे तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम शिकताय तो अभ्यासक्रम तुमच्यासाठी भविष्यात सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी. त्यामुळं या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण पाहूयात. तर परीक्षेचा अभ्यासक्रमात जर पाहायला गेलं तर अभ्यासक्रम मित्रांनो काळजीपूर्वक पहा. तर या अभ्यासक्रमामध्ये या परीक्षेसाठी 2 विषय असतात. एक पहिला विषय म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी. बौद्धिक क्षमता चाचणी हे 2 विषय परीक्षेसाठी असतात. बौद्धिक क्षमता चाचणी यालाच इंग्लिशमध्ये मॅट असं म्हटलं जातं. मॅटचा अर्थ आहे M फॉर मेंटल, A फॉर ॲबिलिटी आणि T फॉर टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी. मी आत्ताच म्हणत होतो तुम्हाला बुद्धिमत्ता, तर या बुद्धिमत्तेचा विषय म्हणजेच हा बौद्धिक क्षमता चाचणी. तर हा एक विषय यामध्ये असतो.
आणि बौद्धिक क्षमता चाचणी ही एक प्रकारे मानसशास्त्रीय चाचणी असून यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित एकूण 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 90 प्रश्न असतात 90 गुणांसाठी. 90 प्रश्न आणि 90 गुण या परीक्षेमध्ये असतात. बुद्धिमत्तेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी या विषयासाठी. तर या परीक्षेमध्ये आताच मी सांगितल्याप्रमाणे विश्लेषण, संकलन, कार्यकारण भाव, आकृत्यांवर आधारित प्रश्न तुम्ही बुद्धिमत्ता पाहिली असेल. या अगोदरही जर कोणी नवोदय आणि स्कॉलरशिप 5वीच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम दिल्या असतील तर त्यामध्ये जसं की मिरर इमेज वगैरे होते, आपल्याला आकृतीवरील प्रश्न होते, आकृत्यांवरील असतील, दिनदर्शिकेवरील असतील, वेगवेगळ्या प्रकारचे इथं काही टॉपिक आणखी एक्स्ट्रा आहेत. तुम्हाला कोडिंग डिकोडिंगसुद्धा आहे. त्यानंतर मालिका आहे, संख्यांची मालिका, अक्षरांची मालिका, अशा बरेचसे टॉपिक याच्यामध्ये आहेत. आणि मी तर म्हणेल की हा जो बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे यांच्या बौद्धिक क्षमता चाचणी या परीक्षेचा, तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर तो सिलेबस तुम्हाला भविष्यात निश्चितच तुमच्या उपयोगी पडणार आहे. या परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस थोड्याफार आता शेवटी स्पर्धा आहे, स्पर्धा म्हटल्यानंतर एखाद्या वेळेस तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल, तुम्ही पात्र व्हाल किंवा न व्हाल, पण या परीक्षेतून होणारा अभ्यास जो आहे तो तुमच्यासाठी भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर बघूयात आपण दुसरा विषय. तर दुसरा विषय इथं आहे या परीक्षेचा, तो म्हणजे शालेय क्षमता चाचणी. शालेय क्षमता चाचणी. शालेय क्षमता चाचणी म्हणजे काय? तर सॅट. सॅट याचा अर्थ आहे स्कूलॅटिक ॲबिलिटी टेस्ट. स्कूलॅटिक ॲबिलिटी टेस्ट म्हणजे तुम्ही जे 7वी आणि 8वी या 2 वर्गांचे तुमचे जे शाळेचे इतर विषय आहेत त्या विषयाचंच सर्व काही ज्ञान तुमचं तपासलं जाणार आहे या विषयामधून. तर या विषयाबद्दल माहिती पाहूयात आपण. तर शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. 7वी आणि 8वी हे महत्त्वाचं आहे. 7वी आणि 8वी या दोन्ही वर्गाच्या अभ्यासक्रमावर. आपण 8वीला जरी परीक्षा देत असूही तरी मागच्या वर्षी 7वीमध्ये जो तुमचा अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासावर सुद्धा या विषयामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर त्यामध्ये सामान्य विज्ञान एकूण 35 गुणासाठी असणार आहे तुम्हाला. सामान्य विज्ञानमध्ये 35 गुण तुम्हाला असतील. आणि या 35 गुणांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते सुद्धा सांगतो तुम्हाला. तर सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रासाठी 11 गुण. भौतिकशास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण फिजिक्स असं म्हणतो, तर भौतिकशास्त्राच्या भागावर 11 गुण आहेत. त्यानंतर रसायनशास्त्र ज्याला इंग्लिशमध्ये आपण केमिस्ट्री असं म्हणतो, रसायनशास्त्र, तर रसायनशास्त्रासाठी पण 11 गुण आहेत. 11 गुण. आणि त्यानंतर आहे जीवशास्त्र ज्याला बायोलॉजी असं म्हणतो आपण, तर जीवशास्त्रासाठी 13 गुण आहेत. 11, 11, 22 आणि हे 13 म्हणजे 35 गुण. 35 गुणांचं सामान्य विज्ञानच्या डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर समाजशास्त्र 35 गुणासाठी आहे. तर समाजशास्त्रांच्या 35 गुणांचं डिस्ट्रीब्युशन काय ते बघूया आपण. समाजशास्त्रामध्ये सुद्धा 35 गुण आहेत. हे 35 गुण कशा पद्धतीनं, यामध्ये इतिहासासाठी 15 गुण, 15 क्वेश्चन असतील. इतिहास 15 गुण, भूगोलासाठी 15 गुण, भूगोल 15 गुण, आणि नागरिकशास्त्रासाठी 5 गुण, नागरिकशास्त्र साठी 5 गुण. अशा पद्धतीनं 15 आणि 15 30 आणि हे 5 35 हे गुण अशा पद्धतीनं समाजशास्त्रामध्ये डिवाइड केले जातील. त्यानंतर आहे 90 मार्काचाच हा सुद्धा पेपर आहे तुमचा शालेय क्षमता चाचणी सॅट. त्यामध्ये सामान्य विज्ञानाचे 35 गुण अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. भौतिकशास्त्राचे 11, रसायनशास्त्राचे 11 आणि जीवशास्त्राचे 13. आणि समाजशास्त्रामध्ये 35 गुणांचा आहे समाजशास्त्र. त्यामध्ये इतिहास 15, भूगोल 15 आणि नागरिकशास्त्र 5. हे 35 आणि हे 35 असे 70 गुण. आणि गणितासाठी यामध्ये 20 गुण आहेत. गणित 20 गुण. अशा पद्धतीनं हा सुद्धा पेपर 90 मार्कांचा आहे. पहिला पेपर तुमचा जो आहे तो आहे 90 गुणांचा आणि दुसरा पेपर तो सुद्धा 90 गुणांचा. पहिला पेपर जो आहे तो तुमच्यासाठी नवीन असेल पण अवघड असा जास्त काही नाही, बौद्धिक क्षमता चाचणी. आणि दुसरा जो आहे तो तुमच्या पूर्ण तुम्ही जे 7वीमध्ये आणि 8वीमध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित शिकलात त्याच भागावर
दुसरा पेपर तुमचा आहे. म्हणजे 90 आणि 90 180 प्रश्न आणि 180 गुण या परीक्षेसाठी असतील. अशा पद्धतीने या परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला असेल. हा अभ्यास तुम्ही जर अगदी मन लावून चांगल्या पद्धतीने केलात तर नक्कीच गुणवत्ता यादीमध्ये येण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कारण आम्ही 2 वर्षापासून या एक्झामचे क्लास वगैरे घेतोय. तर बरेचसे विद्यार्थी यावर्षी तर 2023मध्ये आता जो निकाल लागला त्या निकालामध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांना म्हणजे 9 विद्यार्थी आमचे गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि बाकी इतर 20 ते 21 विद्यार्थी 20 का 21 विद्यार्थ्यांना सारथीची स्कॉलरशिपसाठी ते पात्र झालेले आहेत. तर सारथीच्या स्कॉलरशिपचं नेमकी काय आहे माहिती ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि एकूण 47 विद्यार्थ्यांच्या बॅचपैकी 41 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि त्यापैकी सारथी आणि केंद्र शासनाची शिष्यवृत्ती मिळून जवळपास 30 ते 32 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली. आणि मागच्या म्हणजे मिळणार समजा आता आणखी अकाउंटला पडली नाही त्यांचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून घेतले जातील त्यावेळेस ते अकाउंटला त्यांच्या पडतील. पण मागच्या विद्यार्थ्यांच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना त्या स्कॉलरशिपचे रक्कम त्यांच्या अकाउंटला त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. तर पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षांचं नेमकं माध्यम काय, ही परीक्षा कोणत्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देता येते. तर पहा, ही परीक्षा पूर्ण ऑल इंडियामध्ये घेतली जाते, म्हणजे पूर्ण भारतामध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळं निश्चितच या परीक्षेचं माध्यम थोडीशी जास्त माध्यमातूनही ही परीक्षा आपल्याला देता येते. पण आपण आता महाराष्ट्रीयन असल्यामुळं आपण मराठी माध्यम आपण निवडणार आहोत या परीक्षेचं. तर काही विद्यार्थी महाराष्ट्रात राहूनसुद्धा त्यांचं माध्यम त्यांची मातृभाषा वेगळी असेल तर त्या माध्यमातून सुद्धा ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. तर ही परीक्षा बघा, मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू आणि गुजराती 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा 7 माध्यमातून ही परीक्षा तुम्ही म्हणजे 7 पैकी कोणत्याही एका माध्यमातून ही परीक्षा तुम्हाला देता येते. कोणतंही एक माध्यम तुम्हाला जे सोपी जाईल, जी भाषा सोपी जाईल ती तुम्ही भाषा परीक्षेचं माध्यम म्हणून निवडू शकता. परंतु तुम्हाला कोणतंही एकच माध्यम निवडायचे ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमासोबत इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका येते. म्हणजे तुम्ही कदाचित एखाद्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम निवडलं तर मराठी माध्यमाची तर त्याला प्रश्नपत्रिका येईलच, पण सोबत इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका त्याला कंपल्सरी आहे. तुम्ही माध्यम इंग्रजीचं निवडलं जरी नसेल तरी मराठी माध्यमासोबत इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे. उर्दू माध्यम निवडलं तर उर्दूची आणि इंग्रजीची, हिंदी माध्यम निवडलं तर हिंदी माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा 2 माध्यमातून त्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका ही डेफिनेट त्या मुलाला मिळणार आहे. त्यानंतर पुढं पहा, दोन्ही प्रश्नपत्रकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका देण्यात येतात. म्हणजे 2 जे विषय मी सांगितले आताच तुम्हाला, मॅट आणि सॅट, बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी, या दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी 90 प्रश्नांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका, वेगवेगळ्या उत्तरपत्रिका तुम्हाला देण्यात येतात. पहिला पेपर पहिल्या उत्तरपत्रिकेवर आणि दुसरा पेपर दुसऱ्या उत्तरपत्रिकेवर द्यायचा असतो आपल्याला. त्यानंतर बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं, नेमकं प्रश्नपत्रिका कशी असते. तर प्रत्येक प्रश्न क्रमांक पुढे पर्यायासाठी 4 वर्तुळ असतात. ठीक आहे. योग्य पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला निळ्या किंवा काळ्या बॉलपेननं पूर्णतः रंगवून उत्तर त्याचं नोंदवायचं असतं. पूर्णतः म्हणजे अशा पद्धतीनं ते वर्तुळ आपल्याला पूर्ण गोल करायचं असतं. पूर्ण म्हणजे काहीच भाग, कोणताही भाग असा कोरा इथं राहता कामा नये. पूर्ण ते वर्तुळ आपल्याला निळ्या किंवा काळ्या बॉलपेननं रंगवायचं असतं. थोडासाही भाग तुमचा जर मध्ये कोरा राहिला असेल, शिल्लक राहत असेल तर तो प्रश्न तुमचा निश्चितच बाद होईल. तसेच या वर्तुळाच्या बाहेरसुद्धा तुम्हाला थोडंही काही पेनची शाई वगैरे या वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला जाऊ द्यायची नाही. हे तुमचं राईट असणार आहे. काही विद्यार्थी याला असं गोल करतात तर हा रॉंग असेल क्वेश्चन. काही विद्यार्थी त्याला असं गोल करतील, हा सुद्धा रॉंग असेल. काही विद्यार्थी याला असं बाहेर निघेल त्यांच्या वर्तुळाच्या, ते सुद्धा रॉंग असेल. काही विद्यार्थी पर्यायाला असं राईट करतील तर हे रॉंग आहे. हे राईट म्हणजे मी यासाठी दाखवले ते अशा पद्धतीनं तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण तुम्हाला ते वर्तुळ गोल करायचं आहे निळ्या किंवा काळ्या बॉल पेननेच. त्यानंतर पेन्सिलचा वापर केलेली
अपुरी किंवा अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. हे मी आत्ताच सांगितलं की अशा पद्धतीनं जर काही तुम्ही रंगवत असाल आणि विशेष म्हणजे पेन्सिलनं रंगवत असाल तर तुम्हाला याचे गुण, या प्रश्नाचे गुण मिळणार नाहीत, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर एकापेक्षा अधिक वर्तुळे तुम्ही जर रंगवली असतील किंवा चुकीच्या पद्धतीने वर्तुळ रंगवली असतील, वर्तुळ रंगवताना खाडाखोड केली असेल किंवा ती वर्तुळ गिरवली असतील तर या अशा प्रश्नांची तुम्हाला गुण मिळणार नाहीत. तर मित्रांनो, म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, त्यांना कन्फ्युजन असतं की पर्याय नंबर 2 उत्तर असेल किंवा 3 असेल, तर असे विद्यार्थी काय करतात, मग दोन्ही प्रश्न पर्याय दोन्ही गोल करतात, 2 आणि 3. आता 8वीच्या महाराष्ट्र शासन जी स्कॉलरशिपची परीक्षा घेतं, शिष्यवृत्ती परीक्षा 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला 2 उत्तरं नोंदवण्यासाठी म्हणजे संधी असते तिथं. पण ज्या प्रश्नाची सूचना तशा पद्धतीनं असते की 2 अचूक पर्याय निवडा, त्याच प्रश्नाला तुम्हाला 2 पर्याय निवडायचे असतात. पण इथं तशा पद्धतीचं काही असणार नाही. तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी एकच वर्तुळ, पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं असतं, गोल करायचं असतं. त्यामुळं 2 जर वर्तुळ तुम्ही रंगवत असाल तर तो प्रश्न तुमचा बाद होईल. तर आता पुढे पाहूयात मित्रांनो, NMMS परीक्षेतील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड कशा पद्धतीनं केली जाते. तर पहा, निवड कशी केली जाते, तर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी ही संगणकामार्फत म्हणजे कॉम्प्युटरमार्फत तपासली जाते OMR पद्धतीनं. OMR पद्धतीनं म्हणजे मशीनद्वारे हे तुमच्या गुणांची तपासणी होते. म्हणजे एखाद्या वेळेस मॅन्युअली जर माणसानं एखादा चेक केला तर एखाद्या वेळेस तुम्हाला तिथं माफी असेल, पण मशीननं चेक केल्यावर आपल्या थोड्याही चुकीला तिथं माफी मिळणार नाही. त्यामुळं वर्तुळ रंगवताना थोडीशी काळजीपूर्वक रंगवा. वर मी ज्या काही मुद्दे आता सांगितले त्या पद्धतीनं जर तुम्ही थोडेफार चुका केला तर तुमचा अभ्यास करून सुद्धा तुमच्या थोड्याशा घाईगडबडीमुळे तुमचे मार्क तिथं, गुण तिथं कमी होऊ शकतात. त्यानंतर पुढचा पॉईंट, उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन. हा पहिला की तो OMR पद्धतीनं ही मशीन तुमची आन्सर शीट चेक केली जाते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. म्हणजेच काही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम असते. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काहीतरी त्या परीक्षेच्या नियमानुसार, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 5 प्रश्न सोडवले असाल आणि त्यातील तुमचे 2 प्रश्न जर तुमचे 4 प्रश्न जर तुमचे बरोबर आले आणि 1 प्रश्न चुकला, किंवा आपण असं मानूया की तुम्ही 5 प्रश्न सोडवत आहे आणि 5 प्रश्नापैकी 1 प्रश्न तुमचा बरोबर आला आणि 4 प्रश्न चुकले, आणि निगेटिव्ह मार्किंगमध्ये जर एका प्रश्नासाठी 0.25 एवढे गुण जर त्यांनी कमी करायचा नियम जर असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या गुणांमधून सुद्धा त्या चुकलेल्या प्रश्नाचे गुण तिथं वजा होतात. ज्याला निगेटिव्ह मार्किंग असं म्हणतो आपण. म्हणजे 5 प्रश्नापैकी तुमचा 4 चुकले आणि 1 बरोबर आला तर तुम्हाला नियमानुसार 1 मार्क मिळायला हवा होता, पण 4 प्रश्न तुमचे चुकल्यामुळं एका प्रश्नाचे 0.25 अशा पद्धतीनं 4 प्रश्नांचा 1 गुण जो तुम्हाला मिळाला होता तो सुद्धा तुमचा मायनस होईल. म्हणून तुम्हाला तिथं 5 प्रश्नामध्ये तुम्हाला 1 प्रश्न तुमचा बरोबर येऊन सुद्धा 0 गुण मिळतील. पण इथं काही तसं नाही. काही परीक्षांमध्ये तसं असतं, पण इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा प्रश्न येत जरी नसेल, ठीक आहे, पण एक त्या प्रश्नाबद्दल थोडंसं तुम्हाला अंदाज लागत असेल तर तुम्ही तो प्रश्न पेपर झाल्यानंतर सोडून न देता त्या प्रश्नाचं उत्तर जो तुम्हाला अंदाजित माहीत आहे की बाबा येऊ शकतं हे उत्तर, तर अशा एखाद्या पर्यायाला तुम्ही गोल करू शकता. आणि तो प्रश्न तुमचा जर ते उत्तर आलं तर ठीक आहे, पण नाही आलं तर तुमचं तिथं नुकसानही काही होणार नाही. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तिथं नाही. त्यानंतर गुणयादी. मग आता गुणयादी त्यानंतर तयार केली जाते आणि त्यामध्ये मग त्या गुणयादीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आणि त्यानंतर मग आता गुणयादी त्यांची मेरिट लिस्ट लावली जाते जिल्ह्यानुसार. प्रत्येक जिल्ह्याची मेरिट लिस्ट काही दिवसानंतर त्यांच्या वेबसाईटवर येते. तर अशा पद्धतीनं शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचे त्या NMMS परीक्षेतून त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. त्यानंतर बघूयात NMMS परीक्षा नेमकी कधी घेतली जाते आणि या परीक्षेचा निकाल कधी लागतो. तर मित्रांनो, ही परीक्षा जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर
ही परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित केली जाते। नोव्हेंबर परीक्षा कधी घेतली जाते? नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात। जास्तच परीक्षा जर लांबली तर डिसेंबर महिन्यामध्ये जाईल, काही कारणास्तव लांबली तर, पण नोव्हेंबर महिन्यामध्ये शक्यतो ही परीक्षा घेतली जाते। आणि त्याही पलीकडे आणखी गेली तर जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा जाईल, त्याच्या पुढं परीक्षा जाणार नाही। तसं तर शक्यतो डिसेंबर महिन्यामध्येच ही परीक्षा घेतली जाते। म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 5-6 महिने तुमच्याकडे फक्त आहेत। परंतु जरी तुमच्याकडे 5-6 महिने असतील तरी माझ्या मते 7वीची परीक्षा दिल्यानंतर किंवा 7वीपासूनच या परीक्षेचा जर अभ्यास तुम्ही जर चालू ठेवलात, 7वीचा अभ्यास जर मन लावून केलात तर या परीक्षेसाठी वेळ कमी आहे असं आपल्याला वाटणार नाही। आणि 6 महिन्यात सुद्धा भरपूर काही होऊ शकतं। तुम्ही जर मन लावून अभ्यास केलात तर तुमच्यासाठी निश्चितच या मेरिट यादीमध्ये येण्याची एक संधी आहे। आणि या परीक्षेचा निकाल कधी लागतो? तर या परीक्षेचा निकाल लागतो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात। ठीक आहे, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये या परीक्षेची फायनल तुमची मेरिट लिस्ट लागते। आणि मेरिट लिस्टवरून तुम्हाला म्हणजे गुणवत्ता यादी तुम्ही आलात की नाही हे तुम्हाला सर्व तिथं कळून जाईल। त्यानंतर बघा मित्रांनो, किती विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते? म्हणजे आता लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार, पूर्ण राष्ट्रीय लेवलला पूर्ण भारतात ही परीक्षा घेतली जाणार आहे, म्हणजे लाखो विद्यार्थी परीक्षा देतील। पण नेमकी शिष्यवृत्ती काही शासन प्रत्येकाला देणार नाही, तर या विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादी तयार केली जाईल। तर किती विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते? तर राष्ट्रीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या ही 1 लाख आहे। म्हणजे केंद्र शासन 1 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देतं। किती? 1 लाख विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर। मग यामध्ये सर्व राज्यातील विद्यार्थी आले, या 1 लाखामध्ये महाराष्ट्रासहित इतर राज्यसुद्धा 1 लाख। ठीक आहे, 1 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती केंद्र शासनामार्फत दिली जाते। त्यामध्ये महाराष्ट्राचा कोटा किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामधून ही शिष्यवृत्ती, महाराष्ट्राचा कोटा आहे 11,682। म्हणजे महाराष्ट्रातील 11,682 या 1 लाखमधूनच 11,682 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ही शिष्यवृत्ती मिळते। म्हणजे गुणवत्ता यादी तयार करून त्या गुणवत्ता यादीमध्ये कास्ट वाईज, या अगोदर आपण पाहिलं त्या पद्धतीनं अपंग वगैरे, दिव्यांग वगैरेचा जो काही कोटा ठरलेला आहे त्या कोट्यानुसार सर्व विद्यार्थी मिळून 11,682 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते महाराष्ट्रामध्ये। आणि राष्ट्रीय पातळीवर पूर्ण 1 लाख विद्यार्थी यांना ती शिष्यवृत्ती मिळते। त्यानंतर आता या शिष्यवृत्तीची रक्कम किती? तर शिष्यवृत्तीची रक्कम जर पाहायला गेलं तर मला तरी वाटतं की शालेय जीवनातली ही शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS शिष्यवृत्तीची परीक्षा आहे, तर या परीक्षेची रक्कम शालेय जीवनात जेवढ्या काही एक्झाम होतात शिष्यवृत्तीच्या, त्या एक्झामपैकी, शासनाच्या एक्झामपैकी सर्वात जास्त रक्कम शासन या परीक्षेला देतं असं मला वाटतंय। तर शिष्यवृत्तीची रक्कम आहे बघा, NMMS एक्झाम शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शासन दरमहा 1,000 रुपये, दरमहा 1,000 म्हणजे प्रत्येक महिन्याला जर 1,000 म्हणलं तर वर्षाचे दरमहा 1,000 रुपये, याचा अर्थ वार्षिक किती रुपये होतात? 12 महिन्याचे एकूण 12,000 रुपये एका वर्षात मिळतात। आणि ही रक्कम त्यांना, त्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे, एकूण 5 वर्षे ही रक्कम मिळते। म्हणजे एका वर्षाचे 12,000 म्हणजे 5 गुणिले 12,000 जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ही रक्कम एकूण 60,000 रुपये इतकी रक्कम मिळते। शासनाचा ही परीक्षा घेण्यामागचा, या परीक्षेचा आयोजनामागचा उद्देशच तो आहे की एखादा विद्यार्थी जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, कमकुवत असेल, तर अशा विद्यार्थ्याला पुढचं त्याचं शिक्षण व्हावं, त्यामुळं ही रक्कम एवढ्या प्रमाणामध्ये शासन देतं। मला तरी वाटतं की पुढच्या त्याला शिक्षणामध्ये काही अडचणी, एवढी रक्कम जर शासन मदत करत असेल तर त्याला पुढं आर्थिक कोणत्या अडचणीमुळं त्या विद्यार्थ्याला शिक्षण सोडण्याची आवश्यकता नाही। जर तो विद्यार्थी बुद्धिमान असेल, हुशार असेल, तर नक्कीच अशा विद्यार्थ्याचा फायदा, अशा विद्यार्थ्याला इथं आर्थिक सहाय्य या परीक्षेच्या माध्यमातून शासन करतं। त्यानंतर आपण पाहूयात शेवटचा मुद्दा। अशा पद्धतीनं आपण सर्व काही या परीक्षेबद्दल माहिती आपण घेतलेली आहे। फॉर्म कसा भरायचा परीक्षेचा अभ्यासक्रम काय, नेमकं परीक्षा कधी घेतली जाते, परीक्षेचा निकाल कधी लावला जातो, या सगळ्या मुद्द्याच्या नंतर शासन परीक्षेसाठी किती रुपये शिष्यवृत्ती देतं। दुसरा एक इथं पाहूयात आपण की सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीबाबत एक थोडक्यात आपण इथं माहिती पाहूयात। तर सारथी संस्थेची शिष्यवृत्ती पहा,
जे विद्यार्थी मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या प्रवर्गातील असून ते NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत परंतु गुणवत्ता यादीत आले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सारथी ही संस्था दरमहा 800 रुपये दरमहा 800 रुपये दरमहा 800 रुपये मिळतात सारथी या संस्थेचे. म्हणजे याचा अर्थ वार्षिक किती मिळतील? 12 महिन्यांचे 12×96 म्हणजे 9,600 रुपये वार्षिक मिळतील. आणि एकूण सारथी संस्था 4 वर्षे ही रक्कम देते. 4 वर्ष रक्कम देते म्हणजे 4 वर्षाचे किती रुपये होतात? 38,400 रुपये एवढी रक्कम सारथी ही संस्था देते. आता पण सारथी देते, पण सारथी कोणत्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सारथीची मिळते हे पुन्हा एकदा पहा. जे विद्यार्थी मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, मराठा कुणबी या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना, पण त्या विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेमध्ये याच परीक्षेच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती मिळते. NMMS परीक्षेच्या माध्यमातून या प्रवर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षा पास होणं गरजेचं आहे. ही परीक्षा पास होऊन उत्तीर्ण झालेत पण ते या NMMS शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीमध्ये आले नाहीत. काही 2-3 मार्कावरून म्हणा, काहीतरी थोड्याफार मार्कावरून त्यांचा नंबर गुणवत्ता यादीतून टळला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते. ती अशा पद्धतीनं दरमहा 800 रुपये, वार्षिक 9,600 रुपये आणि एकूण 4 वर्षे ही शिष्यवृत्ती दिली जाते तर 38,400 रुपये. म्हणजे वेगवेगळ्या शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी काही म्हणजे असे महामंडळ म्हणा किंवा काही संस्था स्थापन केलेल्या आहेत. जसं की मराठा समाजातील घटकासाठी विद्यार्थ्यांसाठी सारथी ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. त्याच पद्धतीनं महाज्योती ही संस्था OBC साठी काम करते. तर शासनाकडून या संस्थांना निधी मिळतो आणि या निधीचा वापर त्या घटकासाठी कशा पद्धतीनं करायचा हे सर्व अधिकार त्या संस्थेकडे असतात. ती संस्था ते ठरवत असते. त्याच पद्धतीनं सारथीला जो काही निधी मिळतो सारथी या संस्थेला, तर ही संस्था तर मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी त्या घटकातील विद्यार्थ्यांसाठी त्या संस्थेनं त्या निधीचा वापर, शासनाकडून मिळालेल्या निधीचा वापर अशा पद्धतीनं ही संस्था करते की ज्या विद्यार्थ्यांना शासनाची, केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून सारथी संस्था अशा पद्धतीनं शिष्यवृत्ती त्यांना देते. अशा पद्धतीनं ठीक आहे. तर मित्रांनो, याबद्दलची बरीचशी माहिती NMMS परीक्षेबद्दलची आपणास मी अशी अपेक्षा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल. तर सर्वांनी माझं तर म्हणणं आहे की सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा, फॉर्म भरावा शाळेत या परीक्षेबद्दल माहिती घ्यावी आणि या परीक्षेचा अभ्यास त्यांनी सुरू करावा, जेणेकरून या परीक्षेच्या माध्यमातून एकतर आर्थिक सहाय्य तुम्हाला मिळेल आणि दुसरी गोष्ट आर्थिक सहाय्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मी आता सांगितलं की मॅथ बुद्धिमत्ता 90 मार्काला म्हणजे 50% वेटेज, फक्त या परीक्षेचं 50% वेटेज, 50% जे गुण आहेत ते फक्त बुद्धिमत्ता या विषयावर आहेत आणि 20 गुण जे आहेत ते गणितावर आहेत. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता यानंतरही कोणत्याही स्पर्धा परीक्षेतून तुमचा सुटणार नाही, तुमचा पिच्छा गणित आणि बुद्धिमत्ता सोडणार नाही. त्यामुळं या परीक्षेची जर तुम्ही तयारी केलात तर तुम्हाला भविष्यात आणखी सोप्या जातील परीक्षा बुद्धिमत्ता आणि गणिताचा. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या परीक्षा दृष्टिकोनातून तसेच या परीक्षेपेक्षाही जास्त थोडंसं लेवल म्हणजे इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने लेवल असलेले सुद्धा तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवर मिळतील. तर या चॅनलमधून तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करू शकता. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसत असाल तुम्ही तर हार्दिक शुभेच्छा. आणि चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलच्या खाली जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या परीक्षेबद्दल माहिती मिळेल आणि परीक्षेत बसण्यासाठी ते सुद्धा मोटिवेट होतील. तर इथं आपण थांबू. धन्यवाद.